कोट्यावधी रुपयांची त्यामुळे फसवणूक झाली आणि टोरेसच्या शोरूम बाहेर सर्वसामान्य नागरिकांनी जी पुंजी जमा करून या टोरेसमध्ये गुंतवली होती ती पूर्णतः बुडली आहे आणि त्यामुळेच ग्राहकांचा संताप अनावर झालाय। वर्षाची सुरुवात आहे आणि त्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा मोठा घोटाळा समोर आलाय। टोरेस कंपनीची 3 शोरूम अचानक बंद करण्यात आली आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बसलाय मोठा फटका। त्यामुळे अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। 500 कोटींचा चुना लागलाय। आतापर्यंत अनेक ग्राहकांचे कोटी रुपये लाखो रुपये बुडाले। काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये ईओडब्ल्यूने या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एमपीआयडी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। दरम्यान गुंतवणूकदारांनी मुंबईतल्या टोरेस कंपन्यांच्या बाहेर गर्दी केली आहे, संताप व्यक्त केलाय। दादरमध्ये ही कंपनी स्थित आहे। तू बघू शकतो ही टोरेस नावाची जी कंपनी आहे तिने अनेक गुंतवणूकदारांना आहे तो गंडा घातलेला आहे। कोट्यावधीमध्ये ही अमाउंट आहे आणि त्या कंपनी बाहेर हे जे गुंतवणूकदार आहेत ते सगळे या ठिकाणी गोळा झालेले आहेत। तुम्ही कधी गुंतवले होते पैसे? आणि आता हे बघा आमच्याकडे पेपर आहे, आम्हाला काही इंग्लिश येत नाही रे बेटा, आम्ही अनपढ माणसं, आम्ही भरलो घर ऐकून काय काय करून आता बघा कसं करायचं। इधर पुलिस लोग क्यों खड़े हैं? पुलिस लोग को खड़े रहने का कोई हक नहीं है। छोड़ दो पब्लिक के हाथ में। 40,000 रुपये गुंतवलेले ते आणि मला पहिला हप्ता येणार होता तर अजूनपर्यंत आलेला नाही हप्ता। तुम्ही कधी पैसे गुंतवले होते? आम्ही ना गणपतीच्या वेळेला गुंतवलेले पैसे आहेत, पण 20 लाख गुंतवलेले आहेत। खोटं बोललं तर बघा पेपर आहेत आमच्याकडे। मग काय तुम्हाला काय परतावा त्याचा वगैरे आला का? नाही आला काहीच, तिथे सगळे काय हा टोरेसचा घोटाळा जाणून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात, समजून घेऊयात। बघा, एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात होते। ही कंपनी सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसंच आकर्षक गुंतवणुकीची योजना आणते। अर्थात ग्राहकांना आकर्षित केलं जातं। त्यानंतर दर आठवड्याला 4% व्याजदरानं परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं। हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्ती पत्रक दिलं जातं। सुरुवातीला व्याजदर आठवड्याला 11% वाढवण्यात आला। दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड मधील कार्यालय रातोरात बंद झाली। हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन कंपनीचा मालक दुबईला फरार झाल्याची शक्यता आहे।